हाय हॅलो नमस्कार. आज मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार, त्यानिमित्ताने उपवास आहे. तर त्यासाठी इथे हे असे उपवासाचे पोहे मी तळून घेत आहे. साबुदाण्याचे पोहे असतात हे असे. कुठल्याही किराणा सामान जिथे मिळतो त्या दुकानात असे पोहे मिळतात, तर ते आत्ता मी तळून घेते. छान असे फुलतात ते, छान वेफरसारखे असे फुलून येतात ते पोहे बघा. असे मस्त उपवासाचा एक नवीन पदार्थ आहे. बऱ्याच ठिकाणी मिळतो हा पदार्थ. तर असे पोहे तळून घ्यायचे, यासोबत थोडे शेंगदाणे तळायचे आणि छान वेफरसारखं असं खायला छान क्रिस्पी क्रिस्पी होतं. आणि यावर तिखट मीठ झालं. हे बघा किती सुंदर फुलले. टाकत्याबरोबर छान फुलतात हे पोहे. तेल आपलं गरम असलं ना की मस्त फुलतात हे. मुलांना पण छान आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलं तर आवडीने खातील. लहान काय मोठे पण खातात. छान मस्त सुंदर लागतात हे असे.